नमस्कार. मी भाग्येश अवधानी सादर करत आहे प्रसिद्ध लेखक श्री शशिकांत ढाळे यांची कथा एका कोळीयाची कहाणी. या कहाणी मागे केवळ कल्पनाशक्ती आहे, सत्यासत्याचा दावा नाही. पण भावना मात्र भरपूर आहेत, ज्या केवळ एका पांढरपेशाच्या नजरेतून कल्पनेतून साकारलेल्या. वाळूवरती सुरेख संध्याकाळ घालवता घालवता उरी घुसलेल्या शब्दांपलीकडल्या आणि भाषेपलीकडल्या. चला तर ऐकूयात मग एका कोळीयाची कहाणी. माझं नाव अंतू कोळी. आता हे अंतू नाव कसं पडलं हे मात्र विचारू नका. ढुंगणावर लंगोटी लागायच्या आधीपासूनच हे नाव सारखं कानावर पडतंय, त्यामुळं हेच आपलं नाव असावं असा माझा समज. नंतर समजायला लागल्यावर असं वाटतंय की कदाचित माझ्या अडाणी आईबाबांनी माझं नाव अनंत ठेवलं असावं आणि आजूबाजूच्या तोकड्या लंगोट्या लावणाऱ्या माझ्या काका मामांनी त्याचं तोकडं अंतू असं करून टाकलं असावं. झालं ते बरंच झालं. असो, असं मनाशी बोलण्यापेक्षा कामाला लागलेलं बरं. आज बऱ्याच दिवसांनी म्हणजे 3-4 दिवसांनी मासेमारीला जायचंय. हल्ली 2 मासेमारीतला काळ वाढलाय खरा. मासे मिळतच नाहीत मनासारखे. कधी इम्पोर्टेड ट्रॉलरनं खाल्ले म्हणून किंवा कधी पाणी खराब झाले म्हणून. पूर्वीसारखे मासे मिळत नाही हेच खरं. आज दुपारीच वाळत घातलेलं जाळं नीट पाहून घेतलंय. वातावरण बरं दिसतंय. संध्याकाळची होळीशा करायची. एका नव्या उमेदीनं आशेनं आज तरी भरपूर मासे मिळतील, चांगला भाव मिळेल आणि थोड्या दिवसाची चिंता मिटेल. लोकांना त्यांच्या आयुष्याची चिंता पडली आणि मी मात्र काही दिवसाची चिंता करतोय. यावेळी ती काही दिवसाची नाही तर थोडी जास्त आहे. जून महिन्याच्या सुरुवातीचे दिवस म्हणजे आपल्याला किमान 3-4 महिन्यांची बेगमी करावी लागणार. पण गेल्या महिन्यातली थोडीफार केलेली बचत आणि पुढचे काही दिवस, केवळ दिवसच, हवा फिरण्याच्या आधीचे काही दिवस आपल्याला ही बेगमी करून ठेवावी लागणार आहे. पण हे असं किती दिवस चालणार? तरी बरं, ह्या असल्या जाणीवेनं मी पोरांना शाळेत घातले. बापाच्या आयुष्याला लागलेला हा कळ माझ्या पोरांच्या गळ्याला नाही लावायचा आहे. त्यांनी मोठं व्हावं, शिकावं, पण असल्या जीवघेण्या तरंगत्या आयुष्यापेक्षा स्थिर व्हावं असं वाटतंय. अशा विचारांच्या जाळ्यात गुरफटत खऱ्या जाळ्याची नीट घडी घातली आणि मग होडीवर आलो. संध्याकाळ झालेली. कातर वेळी निघालेल्या मला निरोप द्यायला माझी बायको शिदोरी घेऊन आली. आज का कुणास ठाऊक, पण तिचे ते आर्त डोळे काळजाचा ठाव घेणारे वाटले. असेल, कदाचित भास देखील झाला असेल, किंवा पुढच्या 3-4 महिन्याच्या बेगमीच्या चिंतेनं असेल असं सुद्धा वाटलं. शेवटी बायकांच्या काळजाचा ठाव कसा लागावा. शिदोरी घेऊन आणि जाळं घेऊन होडकं पाण्यात ढकललं. हळूहळू घर लांब होऊ लागलं आणि रात्र जवळ येऊ लागली. आता होता केवळ लाटांचा आवाज, रात्र आणि कंदिलाची वात. या असल्या रात्री ती कंदिलाची वात म्हणजे काय असते हे केवळ असलं आयुष्य जगणाऱ्यांनाच कळतं. जाळं फेकून झालं होतं. थोडंफार खाऊन घेतलं आणि वर आकाशाकडे पाहत प्रार्थना केली. यावेळी तरी भरपूर मासे मिळू देत, 2-4 महिन्यांची चिंता मिटू देत. येत्या नारळी पुनवेला नारळ वाहीन. या अंधाऱ्या रात्रीत लाटांच्या कुजबुजीची आणि आजूबाजूला जाणाऱ्या जोडीदारांनी घातलेली साथ, हीच काय ती जाग. आणि दूरवरून येणाऱ्या दीपगृहाची येणारी प्रकाशाची किरीट म्हणजे माझ्या घराची दशा नाही पण दिशा दाखवणारी वाट, हेच काय आता ते सोबती. पण का कुणास ठाऊक, आज मन थोडं धास्तावलं. असं कधी होत नाही हे खरं, पण आता इलाज नाही. या अथांग सागरात असलेल्या भावनांना थारा नाही.
हाती आहे केवळ भरपूर मासे हाती लागण्याची वाट बघणं, कष्ट करून मुलांना शिकवणं आणि त्यांना या कष्टापासून दूर ठेवणं, एवढंच एक ध्येय. शांत वाहणाऱ्या वाऱ्यानं डोळ्यावर झापड आल्यासारखी वाटली. ती येऊन चालणार नव्हतं आणि बघता बघता कंदिलाची वाट बसली. वाऱ्याचा वेग वाढला. होडकं अन काळीज हेलावू लागलं. संध्याकाळपर्यंत न जाणवणारे ढग घोंगावू लागले. विजेचा पिसारा मिरवू लागले. थोड्याच वेळात त्या शांत लाटांचे अकराळ विकराळ काळ्या कभिन्न लाटांमध्ये रूपांतर झाले. होडकं पाण्यावर हेलकावू लागलं. मी डोलकर 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 दर्याचा राजा. लोकांना असं गाणं म्हणायला काय जातं? हे असं डोलणारं होडकं पाहून या दर्यावर राज्य करू पाहणाऱ्यांची हालत काय असते हे कळेल. आता होडक्यात पाणी शिरू लागलं. पावसालाही सुरुवात झाली. होडीत असलेल्या सगळ्या वस्तू तर कधीच पाण्यात पडल्या. घराच्या दिशेनं पाहिलं तर त्या दीपगृहाची दुरूप त्या पावसातून कशीबशी दिसत होती. घरापासून फार दूर नाही, पण फार जवळही नसावं अशा ठिकाणी हे नर्तन सुरू होते. आजूबाजूला पाहिलं तर काळ्या क्रूर लाटांशिवाय आणि त्यांच्या आवाजाशिवाय काही आणि एका क्षणी माझं होडकं उलटलं आणि मी बाहेर फेकला गेलो. त्या अथांग समुद्रात हा इवलासा जीव. डोळ्यासमोर बायको आणि मुलं दिसू लागली. छे, काय आयुष्य आहे. आता परत गेल्यावर काहीतरी करून छोटासा ट्रॉलर घेतला पाहिजे. पोरांना मोठं करायचं तर मग आपले हातपाय हलवायला हवेत, पण आज मात्र ते घरापर्यंत पोहोचण्याएवढे तरी हलवायला पाहिजे. या विचारानं मी जोर जोरात पोहू लागलो. लाटांवरती पुढे मागे फेकल्यामुळे दिशा शोधताना खूप जिकिरीचं होत होतं. आजूबाजूला कोणी मदत करण्याची शक्यता मावळत चालली. आणि आता असंच धडपडत किनाऱ्यापर्यंत पोचणं एवढंच हाती होतं. असा किती वेळ गेला कोणास ठाऊक. हातापायाला पेटके येऊ लागले होते. घर जवळ आलंय असा भास होऊ लागला. कदाचित आलंही असावं. दीपगृहाची तिरी बऱ्यापैकी जवळ वाटू लागली होती. पण हातापायातलं त्राण संपले असं वाटू लागलं. आता ध्यास लागलाय कसा बसा किनारा गाठायचा. किनारा, घर, किनारा, घर, माझं घर, माझा किनारा. बहुतेक आता शुद्ध हरपू लागली. एका क्षणी डोळ्यासमोर अंधार अंधार दिसू लागला. बस संपलं सारं बहुतेक. माझं स्वप्न, घर, ट्रॉलर, मुलगा, घर, किनारा, ट्रॉलर, घर. जाग येते आहे असं वाटतंय. डोकं जड झालंय. मी कुठेतरी जमिनीवर आहे असं जाणवतंय. आजूबाजूला कोणीतरी माणसं बोलतायत. ओळखीची की अनोळखी कळायला थोडा वेळ लागला. मग ती ओळखीची वाटू लागली आणि जीवात जीव आल्यासारखं वाटू लागलं. डोळे उघडता उघडत नव्हते. खूप प्रयत्नानंतर उघडल्यावर लक्षात आलं आपण कुठल्या तरी दवाखान्यात आहोत. पायाशी बायको बसली आहे. ओढलेला चेहरा मला जाग येते असं दिसल्यावर पटकन उजळलेला. डोक्यापाशी मुलगा आणि असेच आजूबाजूला कोणी कोणी. मी डोकं वर करू पाहतोय.
पण बधीर झाल्यासारखं वाटतंय. कानावर पोराचे शब्द पडतायत. बापू, बापू तू काळजी करू नकोस. आपण काहीही करू आणि ट्रॉलर घेऊ. ट्रॉलर घेऊया. ट्रॉलर घेऊ. एका कोळियाची अपूर्ण कहाणी छोटा कोळिया पुरी करू पाहतोय. धन्यवाद मित्रांनो. कथा कशी वाटली, अभिवाचन कसं वाटलं याचा अभिप्राय कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. इतरांनाही सबस्क्राईब करायला सांगा. धन्यवाद.